नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत बटर नान कसे बनवायचे घरच्या साहित्यामध्ये आणि तेही तव्यावर। तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतला, त्याच वाटीने मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। आता हे चाळून घेऊया आपण। त्याच्यामध्ये मी खायचा सोडा घातला पाव चमचा, 1 चमचाभर पिठी साखर, मीठ पाव चमचा, आता इथे मी ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलं। आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया। आता इथे मी कोमट पाणी घेतलंय, ते आता आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये घालून आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे। आपल्याला चपातीसाठी आपण पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। हे आता आपण याला तेल लावून याचा गोळा बनवून घेऊया। ते बघा मी याचा गोळा बनवून घेतला। आता मी याच्यावर ओला कॉटनचा कपडा असा झाकून घेतला आणि त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहे आणि 1 ते 1.5 तास मी हे पीठ मुरायला ठेवून दिलं। आता याच्यावरचं झाकण काढते बघा। पीठ बघा किती छान असं तयार झालं। आता याला तेलाचा हात लावून मस्त असं एकदा परत मळून घेऊया। आता मी याचे छोटे छोटे गोळे तयार करणार आहे। इथे आपल्याला नान जेवढे असते त्याच्याप्रमाणे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। आपल्याला जास्त मोठेही नाही करायचे चपातीच्या पिठासारखे। तर इथे मी चपातीच्या गोळ्याच्या पेक्षा थोडेसे छोटे असे गोळे करून घेतले। आता याला पिठात घोळवून घेऊया आपण आणि लाटून घेऊया। पुरीपेक्षा थोडंसं मोठं होईपर्यंत आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे। आता त्याच्यावर मी कलोंजी घातले, तुम्ही इथे काळे तीळ वापरले तरी चालतील। वरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली थोडंसं दाबून घेऊया आणि आता इथे लाटून घेऊया आपण। इथे आपल्याला जास्त पातळ आणि जास्त जाडसरही नाही ठेवायचं, भाकरीपेक्षा थोडं कमी आणि चपातीपेक्षा थोडीशी मोठी अशी पाती लाटून घ्यायची आहे नान आपल्याला। आता याला पलटी केलं मी तर मागच्या बाजूने आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे। आता इथे मी पाण्याची बाजू तव्यावर टाकली, तवा आपल्याला इथे गरम करून घ्यायचा आहे, नंतर लो गॅस करून ठेवायचा। आता याला बघा मोठे मोठे फोड आलेत, तर एका बाजूने भाजले। आता मी दुसऱ्या बाजूने पण असं भाजून घेतलं। आता याला वरून बटर लावूया। आता याला उलटण्याने असं काढून घेऊ, याला निघतं ते पटकन। इथे आपला नान बघा दुसऱ्या बाजूने पण मस्त असा भाजलाय नान। आता मी दुसरा एक बनवून दाखवते तुम्हाला। आता याला मी पाणी लावून घेते।
आता इथे पाण्याची बाजू आपल्याला तव्यावर टाकायची आहे। तवा गरम करून लो ठेवायचा आणि मग याच्यामध्ये नान टाकायचा। आता बघा मगाच्या नानला मोठे मोठे फुगे आले होते, तर ते फुगे तसे येऊ नये म्हणून मी ते वरून थोडं पाण्याचा हात लावून असं दाबून घेतलं, म्हणजे त्याला मोठे फुगे येणार नाहीत। आता याला बघा पोट छोटे छोटे झालेत। आता एक साईडनं हा भाजलाय, आता आपण दुसऱ्या साईडनं असं गॅसची फ्लेम मोठी करून घेऊ आणि भाजून घेऊ। आता इथे मी दुसऱ्या बाजूने पण भाजून घेतला। आता याला आपण बटर लावू। इथे तुम्ही तूप लावलं तरी चालेल किंवा काहीच नाही लावलं तरी चालेल। आता मी उलटण्याने याला असं काढून घेते। ते बघा दुसऱ्या बाजूने पण मस्त असा नान तयार झाला। आता इथे आपले नान बघा मस्त असे तयार झालेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी, घरच्या साहित्यामध्ये होतात। तव्यावर कोणताही तंदूर वापरायची काही गरज नाही। मस्त असे नान आपले तयार झाले। हॉटेलपेक्षा भारी घरी होतात तयार। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथे मी क्रीम घातली आहे, ती पण घरच्या साहित्यापासूनच मी बनवली आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।